हो ना बा, आनंदी फोन काऊन उचलू राहिली काय माहिती. किती वेळचा तिला फोन करू राहिली, एक फोन नाही उचलू राहिली पोरगी. आनंदी फोन काऊन उचलू राहिली काय माहिती, काय झालं आणि काय नाही. तर सांगत तिला नाही ते पोरगी काय झालं काय नाही. विचारलं काऊन फोन नाही उचलला, नाही असंच नाही उचलला. हां असंच नाही उचलला, अशीच म्हणत राहते. काही सांगत नाही काय झालं काय नाही. मी राहिलेच कामं करायला लावतात का काय माहीत बापा घरातले लोक. मी उलसात टाईम नाही भेटत मग पोरीले, एक फोन करायला टाईम नाही भेटत म्हटलं. सुमित्रा काय झालं, कौनशी कशाला काय विचार करू राहिली? आले का हो बाप्पा तुम्ही? हो आलो वावरातून. काय करू राहिली, कौनशी बसलेस? काही नाही बाप्पा, अशीच बसेला विचार करू राहिली. काय झालं तुला, कायचा विचार करू राहिली आता तू? अगं सकाळपासून आनंदीला फोन करायचा प्रयत्न करू राहिली मी. एक फोन नाही उचलू राहिली म्हटलं पोरगी. हा फोनच नाही उचलू राहिली ना. कामात असेल ते. तेच ना, आनंदीलाच पुऱ्या घरातले कामं करायला लावतात का काय त्या? तिच्या जेठ आहे ना, दोन आहे ना, तरी आनंदीलाच कामं करायला लावतात वाटते घरातले पोरे. निरामा पोरीला फोनवर माझ्यासोबत बोलायला टाईम नाही भेटत. आनंदी बी करत असेल पुऱ्या घरातले कामं, म्हणून तिला टाईम नाही भेटत. तू बी ना, तू काय त्याच्या घराच्या मनात बोलत राहतं, कोण त्याच्या घरात तोंड घालतं तू? राहू दे ना. तसं आता आनंदीसोबत काही जास्त बोलत नको जो फोनवर. रोजच्या रोज काय फोन करायला लागते? रोजच्या रोज कुठं बापा, काल कुठं फोन केला, आजच फोन केला. तू नको कर जो फोन. त्या पोरीला टाईम भेटला तर पोरगी फोन करत जाईल. तिला टाईमच नाही भेटत ना, टाईमच नाही भेटत तिले. निरा ना फुलासारख्या पोरीचे इले करणं चालू आहे. निरा पुरे कामं तिला करायला लावतात वाटते घरातले. सगळेच काम करायला लागतात घरातले. काऊन तू कामं नाही करत घरातले? तू लग्न करून आली होती तर तुला कामच नाही केलं का घरातले काही? बापा आमचा वेळ वाला होता. आता माझी पोरगी किती नाजूक आहे बापा, का तिला पुऱ्या घरातले कामं करायला लावतात. आहेत ना त्या दोघी त्या करून नाही लागत का काही कामं तिले? करत असतील त्या पोरी कामं करत असतील, आनंदी कामं करत असतील, मिळून जुळून कामं करत असतील त्या. तुला काय एवढं पडलं? हां तू काय त्याच्या घरात एवढं लक्ष देऊ राहिली? तशी जास्त आता पोरीचं लग्न झालं, आता पोरीला जास्त पूर्ण नको करत जाऊन, तिच्या आईच्यात जास्त ध्यान नको देऊ. तिचा संसार आहे, तिचं घर आहे, तिचं दार आहे, तिची हिशोबाने ती राहू दे. ते पोरगी काही नाही म्हणत, तू काय म्हणत बोलत राहतं? तिला काय समजते बापा, ते नादान आहे. समजते पोरीले, सगळं समजते मा पोरीले. हुशार आहे मा पोरगी. ते तिच्या संसारात खुश आहे आणि तू काय म्हणत नाही बोलत राहतं त्याच्या घरात. ते त्याचं ते पायत बसतील. बापा मा पोरीसंग बोलली नाही तर गमत नाही ना, मला गमत नाही ना. तिला टाईम भेटला तर करीन ते फोन. तुला फोन केला ना, दिशेन दिले तुला फोन आलेला होता तर करीन तुला फोन. ते तू काय म्हणतात नाही जास्त बोलू राहिली. मी काय बोलू राहिली पप्पा काही? माझं पोरीला कामं करायला लावतात, माझी पोरगी कामं करते असं त्या आनंदीसमोर म्हणत नको जाऊ. फालतूच्या फालतू तिचं चांगलं चालू आहे, तिच्या मनात काय भूत घालून देतं. नाही बाप्पा, मी खाली तिच्या मनात भूत घालून देऊ? आता तिला सरे घरातले कामं करायला लावतात तर म्हणेन नाही का? काही एवढे कामं नाही आहे, सर्वजण मिळून जुळून करत असतील ते कामं. काही एकटीला आनंदीलाच नशीन करायला लावत. तू फालतूच्या फालतू विचार करू राहिली. बाप्पा मलाच बोला, तू मलाच बोला. काही तर बसलेली आहे अशी. काय माझ्यासाठी वाढून आण, भूक लागली मला. कायची बनवली तर भाजी? काही नाही, कारल्याची भाजी बनवली बा. कारल्याचीच भाजी बनवली का? परवाच्या दिवशी मी तर कारल्याचीच भाजी बनवली होती. हा पप्पा घरी कारले तर मग काय करू, बनवली. बरं जाऊ दे, आता बनवली तर बनवली. ते आणून भूक लागली म्हणलं. हां आणू राहिली. असं नाही, मी वावरातून आलो तर पाणी आणून देईन का, जेवायला विचारीन का, काही फालतूच्या फालतू गोष्टी करत राहते. मा पोरीला कामं करायला लावतात, मा पोरीला त्रास आहे, नसा आहे तसा आहे, मनाचीच गोष्ट लावत राहते. त्या पोरीला त्रास असता तर पोरीने आपल्याला सांगितलं नसतं का? तूच पोरगी आहे का? ते माई बी पोरगी आहे, मला चिंता आहे माझ्या पोरीची. पण मला माहिती आहे ना माझी पोरगी खुश आहे म्हणून. 100 खेप एकच गोष्ट करत राहते, 100 खेप एकच गोष्ट करत राहते. राहू द्या बाप्पा, बोलू नका मला. आणू राहील तुम्हाला जेवाले. जाण लवकर. या अशाच माया असतात, आपल्या पोरींचे कानं भरू देतात आणि घरात मी भांडणं लावतात आणि पोरीचे चांगले संसार खराब करतात. ह्या अशाच माया असतात. हर आईचं काम आहे आपल्या पोरीला समजून सांगणं. कधीच आपल्या पोरीची कानं भरून नाही द्या. उलटे 2 शब्द चांगले सांगावं पोरीले. आणता का वाढून लवकर? हां आणू राहिली ना, आणतो ना वाढून. थांबान थोडे. हां धीरधरा ना, आताच आले. फालतूच्या गोष्टी करत राहते. हॅलो, तुम्ही फोन केला? फोन केला तुम्ही? बाप्पा तुम्ही आले नाही, काही नाही आज, म्हणून फोन केला बाप्पा. काऊन नाही आले तर? तुला सांगायचं बोललोच मी माझ्या सासरवाडीला आलेला. बाप्पा काऊन तुमच्या सासरवाडीला काऊन गेले तुम्ही? सासरवाडीला काऊन गेलो म्हणजे काऊन सासरवाडीला येऊ नाही शकत का माया मी? नाही व तसं नाही म्हणतो मी. कसे काय गेले बाप्पा? मी सोनूला आणायला आलेलो. तिला घ्यायला गेले का? काऊन येऊ नाही शकत का ते एकटी? नाही, तिला आणायला आलो मी. तिच्या मामीची तब्येत खराब आहे तर मामीची तब्येत पाहिली बी आलो तिच्या. तू कोण फोन केला मला? आता फोन नको करशील मला. हां फोन नको करशील. माझ्या सासरवाडीला आलेलो मी. हो बाप्पा, आता मी फोन केला तर बी प्रॉब्लेम आहे वाटते तुम्हाला. तशी गोष्ट नाही आहे, पण मी माझ्या सासरवाडीला आलेलो ना. काय फोन करू फालतूच्या फालतू? आले नाही म्हणून केलं बाप्पा. रोजच तर येत असतो ना, एक दिवस नाही आलो तर काय झालं? काऊन बाप्पा तुम्ही माझ्या काऊन असे उलटे पालटे बोलू राहिले? मला चिंता आहे तुमच्यावाली, म्हणून फोन केला तुम्हाला मी ना. हो माहिती आहे मला चिंता आहे, पण फोन नको करशील आता. फालतूच्या फालतू कोण ऐकलं गिकलं तुझ्या फोन तर लेण्याचे देणे पडून जातील मला. बरं ठेव फोन नको करशील मला. बरं बाप्पा, तुम्ही म्हणसान तसं. कधी येसान तर मग तुम्ही? आज संध्याकाळी निघू आम्ही इथून सोनून मी. मग संध्याकाळी येसान का? नाही संध्याकाळी वगैरे नाही येत मी उद्या असेन आता. हो का बाप्पा, उद्या येसान का? हो उद्या येईल. आता माझे कोणा समजून राहिले? पाहू दे बरं, ऐकू दे बरं थोड्या गोष्टी. बरं ठेवतो फोन. नाही फोन नाही ठेवू राहिले वाटते. कोणाचा फोन होता व? अरे सोनू तू? हो मी. कोणाचा फोन होता? कोणाचा नाही, मा मित्राचा फोन होता. काऊन तुम्हाला बोलवू राहिला का तुमचा मित्र? काही नाही, असंच कामाच्या बाहेर बोलत होता. का? मला एक गोष्ट सांगा, तुम्ही त्या बाजूच्या गावामध्ये काय करू राहिले होते? कोण मी? खोटं नका बोलू. हां तुमचा पिछा करत होती बरं मी आणि कृष्णा पिछा करत होतो तुमचा. हां चाट डेली लगे मला तुम्ही मग म्हणतात नाहीच. अरे बाजूच्या गावात नाही का, मा मित्राची इथं गेलो होतो. तिची तब्येत नव्हती चांगली तर तिला पाहायला गेलो होतो. मग आवाज कोण नाही दिला तुला? मला आवाज देते.
नाही म्हटलं बापा कुठं चालले कुठं नाही, वावरात नाही म्हणून चालले आणि इकडे कुकडे चालले, तर म्हणून तुमचा पिछा करत होती बा मी. अरे आवाज दिला असं तुला घेऊन गेलो असतो मा मित्राच्या इथं. नारळ पाणी घेतले आणि घेऊन गेलो होतो त्याला. त्याची तब्येत खराब होती तर त्याला पाहिलेच गेलो होतो. कोण मित्र आहे तुमचा तो? आहे ना, लय वेळात आलेले आपल्या घरी. फोन लावून देसान बरं त्याला, फोनवर बोलून बरं मी कोण मित्र आहे तर तुमचा, कोणाच्या घरी गेले होते तुम्ही तर. आता तू कशा सूची करता का माईवाली? नाही नाही, पण कोण मित्र होता मी बी बोलतो ना त्यासोबत. गेलते का नाही तुम्ही त्याच्या इथं तर? कोण भरोसा नाही आहे का तुझ्या मावर? हां अशी बोलू राहिली. नाही भरोसा आहे, पण बोलायला काय तब्येत खराब आहे तर मी विचारून घेतो तब्येत कशी आहे काय तर. बरं बरं, तूही बोलून घेशील फोनवर, बोलून देईन. तुला भरोसा नाही आहे ना मावर, मी बोलून देईन, तूच बोलून घेशील ना मित्रासोबत. मी त्याला पाहायला गेलतो का नाही गेलतो हे विचारून घेशील. ते चिंता नका करू तुम्ही, मी बरोबर बोलतो. सोनू काय गोष्टी घेऊन बसली तू? घरी बी तेच गोष्ट आणि तेही तेच गोष्ट. हां जाऊ दे नाही, तुझ्या घरचे लोक ऐकतील तर काय म्हणतील हे लोक? काय म्हणतील काही नाही म्हणेन कोणी. जाऊ दे ना, घरी गेल्यावर बोलू या विषयावर, आता राहू दे. घरी काय नाही तर काय बापा, सारखंच आहे, हे आपलंच घर आहे. हो आपलं घर आहे माहिती आहे मला, पण घरी गेल्यावर बोलू ना. हां इथं काय आता हा विषय काढू राहिली? बरं बापा, आता घरी गेल्यावर बोलू या विषयावर. तेच म्हणून राहिलो मग मी. चल अंदर चाल. हो चला. आता बापा माझी बायको बी माझी जासूसी करू राहिली. आता लय सांभाळून राहायला लागेल मला आता सोनू बी जासूसी करायला लागली माझी. मी तर दोन्ही इकून फसलेलो, इकूनही फसलो आणि तिकूनही फसलो. चंद्रिकामध्ये बी फसलेलो आणि इकडेही फसलेलो. करू तर काय करू? माणसानं काही करा पण लफडे नाही करा बा, बिलकुल लफडे नाही करा. नाही तर माझ्यासाठी आलं होतून जाते घर का ना घाट का. तिकडे चंद्रिकाला काहीतरी अलग सांगायला लागते, इकडे बायकोला अलग सांगायला लागते. फसलो मी, बुरा फसलो मदत नाही. बाप्पा चंद्रिकाच्या बाऱ्यात जर का माझ्या बायकोला माहीत पडलं ना तर मीच करीन माझी बायको माहीवाली, माफ नाही करीन मध्ये. हां आता करू तर काय करू? फसून गेलो मी मदत नाही, फसून गेलो. हां घरवालीमध्ये बाहेरवालीमध्ये फसून गेलो मी. माणसानं भुलून देऊ धंदे नाही करू रे बा, भुलून धंदे नाही करू. बुरा फसलो मी. काही मोहिनी कुठं चालली हो माहिती? बेलनं घेऊन कुठं चालली माय? थांबणं नको जाऊ ना. नाही नाही सोडा ताई, तुम्ही सोडा मला, सोडा तुम्ही. लयच केले या मामीनं, लय नाकात दम केला मायाला. मी ना नाटक करत राहते, लय नाटक करत राहते. कोण नाटक करते ते? तर तू का बेलनं घेऊन जाशील का तिच्याजवळ, तिला जोडतेले? नाही नाही, आज झोडपूनच काढतो त्या मामीला, आज चांगलं झोडपूनच काढतो. हां तशी लय पाय दुखाचा पाय तुटाचा नाटक करू राहिली ना. बेलण्यानं आज तिचा निरा टंगडाच तोडतो मी. मग लागन तर मग बसून तिला वागवतो, लागन तर पलंगावर ताट नेऊन देतो, सरळ तिचं ऐकतो. हां नाटक करू राहिली ना तशी बी पाय तुटायचं, पायच तोडतो आज तिचा बेलण्यानं. हे बेलण्यानं तिचा पाय तोडतो आणि मग लागन तर तिला पलंगावर सरळ तिला खा प्याले सरळ देतो, पुरी सेवा करतो तिची. हां नाटक करू राहिली. काही सोडा, आज बेलण्या तिचा टंगडाच तोडतो मी. सोडा बरं मला, सोडा तुम्ही. आता माय बाई पागल झाली का हो माय? तू पागल झाली का? बेलण्यानं झोडपतो म्हणतो मामीले, पागल झाली का? दिमागात फरक पडला का तुया? नाही ताई, दिमागात फरकच पडला माय, असंच समजा तुम्ही. फरकच पडला माझ्या दिमागात. त्या मामीनं माझ्या दिमागामध्ये फरकच पडला. आता लय झालं, आता डोक्याच्या वर पाणी गेलं. आता नाही ऐकू शकत. आज तर बेलण्यानं वरातच काढतो मामीची, आज चांगली बेलण्यानं वरात काढतो. सोडा तुम्ही मला, सोडा. आता माय बाई ताई, आत्याला माहीत पडेल तर बोलीन ना माय तुम्हाला, रप राहू द्या ना. तुमच्या हातचं बेलणं घेईन आणि तुम्हाला जोडपीन माय बाई, राहू द्या ना. लई लागली का जोडप्याले? हां मी ना कोणाचं खराब केलं मला जोडपीन तर? त्या मामीने नाकात निदाम केला, पुरं खोटं बोलत राहते. हे बेलणं घेऊन मी मागं लागली ना, आपस तर मामी पाहते. हां सरायली मग माहीत पडते की मामीच्या पायात नाही दुखू राहिलं म्हणून. बेलणं पाहूनच तर पाहते. सोडा तुम्ही मला, बेलण्यानं शिदा करतो मी तिला. मामीचा पाय बेलण्यानं शिदा होणार आहे. सोडा तुम्ही मला ताई, सोडा बरं, सोडा. आता माय बाई त्या मामीला कांटं का माय आता तू? नाही मामीला कांटोच आता मी, चांगली कांटो. सोडा तुम्ही. आनंदी सांग ना माय, मोहिनीला समजून सांग ना माय. हो ना ताई, अशा काऊन करू राहिल्या? एवढं समजदार तुम्ही आणि आता अशा गोष्टी करू राहिल्या. राहू द्या ना माय, राहू द्या ना. नाही लय समजदारी घेतली आता, लय समजदारी घेतली. ते लातोची भूत आहे, बातून नाही माने. लातो की भूत बातों से नाही मानते ना, ते आहे ते. हां ते ऐकीन नाही, मामी तशी ऐकीन नाही. मामीला पाहिजे बेलण्याची पिठाई. सोडा तुम्ही मला, सोडा. आता माय बाई घरातले लोक काय म्हणतील, तुझ्या नवरा काय म्हणेन माय? हां तुझं डोकं काम नाही करू राहिलं. शांततेनं सोच मोहिनी. हां अशी नको करू बाई, अशी नको करू. नाही सोडून दे बेलणं, सोडून दे. नाही ताई, आता बेलणं उचललं मी ना, आता नाही सोडीन बेलणं. आता मामीले कांडीन तेव्हाच हे बेलणं सोडीन. आता नाही, आता बेलण्यानं काढतो त्या मामीले. नाही बाई मामीला काढतोच म्हणते बाई आता हे पोरगी. आता करू तर काय करू माय मी? हां नको कांडू माय, त्या मामीला नको कांडू. बुढी बाई आहे माय, राहू दे. कायची बुढी बाई आहे? बोलायच्या वेळेस नाही समजत का? हां कशी त्या हॉटेल चुगल्या सांगत राहते आपल्याला. हां मामीची काही तब्येत खराब नाही आहे, काही खराब नाही आहे. माहीत आहे ना ताई, आम्हाला माहीत आहे मामी नाटक करू राहिली. सोडून द्या बरं बेलणं, सोडून द्या. ऐका तुम्ही लय रागात आहे. हां तुम्ही रागात नाही आहे, मला माहीत आहे. हां रागात नाहीच माणूस असं डिसिजन घेत असते. राहू द्या मामीला, कांडू नका बाप्पा, कांडू नका मामीला, राहू द्या. कांडू नाही तर काय करू? आरती करू त्या मामीची. हां सरं केलं मामीचं, सेवाही केली, सरच केलं. हां तरी आपलं नाव घेते का? चांगलं नाव घेते का आपलं? तुझ्या सुना बदमाशच म्हणते, तुझ्या सुना खराबच म्हणते. हां असेच सांगत राहते आत्याले. नाही लय मामीचा आदर सत्कार झाला आता, लय झाला आता आदर सत्कार करतो मामीचा मी, पण बेलण्यानं आदर सत्कार करतो. सोडा बरं ताई, सोडा तुम्ही.
आता बाय बाई मोहिनी कोणी पाहिन तर काय म्हणीन हो माय, काय म्हणीन अशी काऊन करू राहिली हो तू? राहू दे ना बाई, ऐक ना, पाया लागतो हो तुझ्या मोहिनी, राहू दे ना. नाही ताई, तुमची काय गलती आहे? तुम्ही काय पाया लागसा? नाही राहू द्या. मग बाई तू ऐकूच नाही राहिली बहिणा, ऐकूच नाही राहिली. एवढं समजावून सांगू राहिली तरी ऐकू नाही राहिली. हो ना ताई, राहू द्या ना तुम्ही काऊन अशा करू राहिल्या? राहू द्या ना. मामी बेलण्याशिवाय शिद्धीच नाही होणार ना ताई, तुम्ही ऐका माय. मामी शिद्धी नाही होणार तशी. जेव्हा बेलण्यानं मामीची वरात काढीन ना मी, तेव्हाच मामी शिद्धी होणार. तशी मामी शिद्धी नाही होणार. ऐका ना तुम्ही माय, ऐका ना. नाही बाई, मी ऐकत नाही तुझ्या, नाही ऐकत बापा, नाही ऐकत. सोडा ना तुम्ही हात, नाही सोडा तर खरी. नाही माय, सोडत नाही मी तुझ्या हात, नाही सोडत. नाही तर तुझ्या हात सोडला माय बाई मी ना, तर जाशील मामीच्या रूममध्ये आणि मामीला बेजानं काढशील बाई तू, बेजानं काढशील. नाही बापा, नाही. कांडू द्या ना एक बार, मामीला कांडूच द्या मला. माझ्या मनाची अरमा तर पुरी करून घेऊन द्या मला. हां, मामीचं म्हणते ना तशी ते पाय दुखू राहिला, पाय तुटला, माया पाय दुखत आहे. बेलण्यानं काढतो ना मामीले, मामीचा पाय तोडतो आणि मग मामीला लागन तो बसून ठेवतो पलंगवर आणि सर्व मग मामीला देतो खा प्यायचं, सर्व सेवा करतो मामीची. हे मामी असे नाटकं करू राहिली, हे नाटकं नाही दिसू राहिले का तुम्हाला? मामीचे नाटकं नाही दिसू राहिले का? मला म्हणून राहिल्या तुम्ही राहू द्या. मामीचे नाटकं नाही दिसू राहिले तुम्हाला? दिसू राहिले ना बाई नाटकं, सरे नाटकं दिसू राहिले. मग आता करावं काय? सर्वच करून पाहिलं, ते मामी ऐकायला तयारच नाही आहे, नाटकच करू राहिली. आता म्हणते तिचंच करं. मग होऊ द्या ना मग मामीचंच खरं. ताई अशा कशा बोलू राहिल्या तुम्ही? राहू द्या ना बाप्पा, राहू द्या ना. त्या मामीला काढून काय होणार मामी? काय होणार? दिमागानं काम घे, एवढी हुशार शिकेल सवरेल बाई तू, अशा गोष्टी करू राहिली बाई ना. हो ना ताई, दिमागानं काम घ्या ना, थोड्या दिमागानं काम घ्या. काही नाही, दिमागानंच काम घेतलं मी ना. लय झालं मामीचं. नंदी काय पावलेली? बेल नाही हिसक तिच्या हातचं, बेल नाही हिसक हो माय, बेल ना तिच्या हातचं. ताई बेल द्या बरं मला, पहिले बेल द्या माझं, बेल द्या. नाही बेल नाही देत मी कोणाला. आता मामीला काढतो तेव्हाच बेल देतो. ताई दिमागानं काम घ्या ना बाप्पा, द्या बरं इकडे बेल द्या, सोडा दे. आनंदी, तुला बेलनं काम घेतलं माझं, दे मला बेलनं, दे लवकर बेलनं माझं. आज मामीला चांगलं काढतोच मी, दे लवकर. नाही बापा ताई, मी नाही देणार. बेलनं घेतलं तर घेतलं, माझे 2 हातच कापी आहे त्या मामीसाठी. राहू दे ना मोहिनी, काय शिजित करू राहिली? आई मामीला काढू बिंडू नका बापा, ते काही करू नका, दिमागानं काम घ्या. मी तुम्हाला आयडिया सांगतो, माझं मस्त आयडिया. काय आयडिया? मी काय म्हणतो, आपण तिघीजणी चला लपून मामीच्या रूममध्ये जाऊ. हां, मामी घुमते फिरते का नाही त्याचीवाली आहे ना, व्हिडिओ रेकॉर्डिंग करू आणि मग घरातल्या लोकांना दाखवू. मग सर्वेला आपल्यावर यकीन होईल. हो मोहिनी, आनंदी बरोबर म्हणत आहे. आपण मामीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करू आणि मग घरातल्या लोकांना दाखवू, मग सर्वेला आपल्यावर यकीन होईल. पण हे असं माऱ्या झोड्याचं हे नको करू बापा, हे नको करू. हो ताई, चला आपण मामीच्या रूममध्ये चला, मामीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करू लपून. हो चला मामीच्या रूममध्ये जाऊ, मामीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करू लपून. चला. बरं, आता तुम्ही म्हणून राहिला, तुम्ही माझा प्लॅन चेंज करतो. नाही तर आज मामी गेली होती कामातूनच गेली होती आज मामी. आज मामीची मी नाही हड्डीन फसली एकच केली असती म्हटलं. राहू देव माय, असं काही नको करू. बरं ठीक आहे, चला मग मामीच्या रूममध्ये. चला बाप्पा, मोहिनीचा राग शांत झाला. नाही तर आज तर मोहिनी अशी रागात नव्हती की आज झोडपतोच म्हणे मामीले. चला मग इथं उभ्या काय, चला मामीच्या रूममध्ये. हो चला, आवाज नका करू फक्त कोणी. चला लपून मामीची आहे ना व्हिडिओ रेकॉर्डिंग करू, चला लवकर. हो चाल. बरं चला बाप्पा, मोहिनीचा राग शांत झाला. नाही तर आज तर मामीची काही खैर नव्हती बाप्पा, खैर नव्हती आज मामीची. चला मग लवकर. चला ताई, आवाज नका करसान फक्त कोणी. कोई सहरी बाबू दिल लहरी बाबू हाय रे, पग बांध जरा घुंघरू, मैं छम छम नचदी फिरा, मैं छम नचदी फिरा. चल माय ते थोडे पाय मोकळे करतो. काय माय बाई झोपू बसू पाय दुखू राहिले माय बाई माय. चल माय थोडे पाय मोकळे करतो मी आता. आणि सगळ्यात मुश्किल आहे पाय दुखाचं नाटक करणं माय बाई. मी जो झोपून राहा लागते तर झोपूनच राहा लागते माय बाई. पण मी किती चांगलं नाटक करतो ना, लय चांगलं नाटक करतो. सराईले मावर एकीनच झाला एकदम की खरोखर मध्ये मग पाय दुखत आहे म्हणून. कसं नाटक करतो ना मी. डपली वाले डपली बजा, मेरे घुंघरू बुलाते हैं आ, मैं नाचू तू नचा. डपली वाले डपली बजा. माय बाई किती मजा येते नाचाले, मस्त मजा येऊ राहिली नाचाले. नीरा झोपू अंग उकडून गेलो होतं माय बाई. थोडासा डान्स केला तर चांगलं वाटू राहिलं माय मला. मस्त पाय मोकळे होऊ राहिले माय. डपली वाले डपली बजा. मोहिनी केली का रिकॉर्डिंग? केली का मामीची रिकॉर्डिंग? हो ताई, करू राहिली रिकॉर्डिंग, करू राहिली ना. मामीचा डान्स रेकॉर्ड केला का पुरा? हां, मामी डान्स करू राहिली होती. डपली वाले डपली बजा केला का मामीचा डान्स रेकॉर्ड केला का? हो मामीचा पुरा डान्स रेकॉर्ड केला. टेन्शन नको घेऊ तू, पुरा रेकॉर्ड केला. कर अजून शूटिंग कर मामीची, अजून शूटिंग कर. आता माय बाई काय पाहिलं माय बाई कोण? माय बाई मामीला आवाज गेला असेल ना. माय बाई कोण पाहिलं का मला? कोण आहे त्या पडद्याच्या मागं? कोण आहे? माय बाई पाहिलं वाटतं कोण मला. पाहिलं बापा पाहिलं. कोण आहे समोर लवकर? कोण आहे? चला बापा पाया मामीनं पाहिलं आपल्याला. पाया तू लवकर. ताई कशाला प्यायला लागते? काही पाहू नका, चला मामी समोर. माय बाई मामी समोर चालतं का? देव आहे का मामीचा आपल्याला? चला मामी समोर.
आता माहिती या तिन्ही घुबड्या या रूममध्ये काय करायचं माहिती या पडद्याच्या मागं हे मायबी मला दिसल्या बी नाही कधी आल्या रूममध्ये कधी येतो कधी नाही तर मायबी चोरासारखे आल्या मायबी आता या पडद्याच्या मागून निघाल्या काय कराल त्या माया बी काय झालं काय कराल त्या मा रूममध्ये पडद्याच्या मागं काय कराल त्या तुम्ही काही नाही मामी तुमचा पिक्चर बनून राहिलं होतं बा म्हणजे मामी काय डान्स करता तुम्ही बापरे बाप मी तर फॅनच झाली तुमची मस्त डान्स करता तुम्ही डपली वाले डपली बजा मामी मला शिकवसान का तुम्ही डान्स मामी मस्त डान्स करतात मामी डान्स बी चांगल्या करतात मामी चुगल्या बी मस्त करतात काय बोलू राहिला तुम्ही काय बोलू राहिला ताई आता हे मामीची डान्सची रील बनवली आपण ना हे आता घरातल्या दाखवा लागेल ना दाखवा लागेल नाही का की मामीमध्ये किती टॅलेंट आहे म्हणून किती सुंदर डान्स करते मामी हां मामी मी काय म्हणतो तुम्ही डान्सचे आहे ना क्लास चालू करा पण खूपच मस्त डान्स करता तुम्ही खरोखर मध्ये मामी काय बोलू राहिला तुम्ही काय बोलू राहिला मी काय समजून नाही राहिलं आम्ही काय नाही समजू राहिलं तुम्हाला सर्व समजते तुम्हाला काय नाही समजत मामीने डान्स केलेला आहे आता मामीमध्ये जे टॅलेंट आहे ते घरातल्या लोकांना बी दाखवा लागेल ना हां मामीचा व्हिडिओ डान्सचा आपण सरायला दाखवू सर्वांना दाखवू घरात नाही आहे का नाही बरं हो ताई मामी नवी तर आपलेवाले फोटो दाखवले होते ना जीन्स पॅन्ट टॉपरले पूर्ण घरातले सर्वांना दाखवले होते ना तर आता आपण मामीचा पण डान्सचा व्हिडिओ सर्वांना दाखवू ना काही बोलता का मामी काय डान्स करीन काय डान्स करीन मामीच्या आता पायात दुखत आहे मामीला तर इथून तर तिथपर्यंत चालणं मुश्किल झालेलं आहे आणि तुम्ही म्हणता की मामी डान्स करू राहिली काही बोलता का नाही ताई मामी तर मस्त डान्स करत आहे मामीचा तर तुमच्या हातीच तर मोबाईल आहे तुमच्या हातीच तर रेकॉर्ड आहे मामीचा रेकॉर्ड केलेला अरे हो मी तर बोललीच हो मामी तुम्ही मस्त डान्स करता खरोखरमध्ये खूपच मस्त डान्स करता मला तर पाहून एकदमच मजा आली मामी प्लीज मला शिकवा ना मामी तुम्ही डान्स किती मस्त डान्स करता बाप्पा मामीनं बी आपल्याला घरामध्ये पॉप्युलर बनवलं होतं ना जीन्स पॅन्ट टॉप घातला होता तर आपण ना सराईले फोटो दाखवले पुऱ्या रिश्तेदाराईले फोटो दाखवले आता हा व्हिडिओ आपण पुऱ्या रिश्तेदाराला दाखवू आत्याला दाखवू मामीच्या पोराला दाखवू आपल्या नवऱ्याला दाखवू सराईला दाखवू माय बाई हिने माझा व्हिडिओ रेकॉर्ड केला का माय डान्स माय बाई कंकुला फसली हो माय तू चांगलीच फसली हो कंकुला हां आता चांगलीच फसली बाई या तिघीनं फसवलं माय या तिघी घुबडाईनं तुले या तिन्ही घुबडाईनं फसवलं तुला चांगलंच फसवलं बापा तुला रेकॉर्ड करून घेतला आता व्हिडिओ डान्सचा आता सरायला दाखवतील माय तुझे भांडं पोट झालं हो माय आता पुऱ्या घरात माहीत पडून जाईल की कंकुला तू खोटी आहेस म्हणून तू खोटी नाटक करू राहिली होती माय बाई आता करू तर काय करू हो माय मी मामी हा व्हिडिओ आता आम्ही आमच्या आत्याला दाखवतो तुम्ही नवी आमचे जीन्स पॅन्ट टॉपवरले फोटो दाखवले होते ना सराईले आम्हाला फेमस केलं होतं ना आता आम्ही तुम्हाला डबल ना फेमस करतो आता तुमचा डायरेक्ट व्हिडिओच दाखवतो आम्ही फोटो नाही डायरेक्ट व्हिडिओ तो बी डान्सवाला मामी तर फेमस होऊन जाईल खूपच मस्त डान्स करते मामी हो मला आता जेलसी येऊ राहिली मामी खूप सुंदर डान्स करते मामी आता फेमस होऊन जाईल मामीची रील्सच फेमस होऊन जाईल आता नाही हो माया माफ करून द्यावं माया माफ करून द्यावं हां गलती झाली हो माझ्यानं माफ करून द्यावं नाटक केलं मी ना मला माफ करून द्या माझी तब्येत चांगली झाली होती मला चालता येत होतं पण तरी मी ना थोडंसं नाटक केलं हो मला माफ करून द्यावं तिघीच्या तिघी माफ करून द्या मला व्हिडिओ नका दाखवू कोणाला डान्सचा व्हिडिओ नका दाखवू माफ करून द्या मला तिघीच्या तिघी माफ करून द्या नाही मामी तुम्हाला माफी नाही भेटेल लय सतवलं तुम्ही ना आम्हाला लय सतवलं हो माया मी त्याच्यासाठी बी माफी मागतो तुम्हाला मला माफ करून द्यावं पाया पडतो मी तुमच्या मला माफ करून द्या नाही मामी तुम्हाला माफ नाही करू शकत आम्ही माफ करा हो मा पोरीसारखे आहे हो तुम्ही माफ करा ना हां माफ करा ना पोरीसारखे आहे म्हटल्यानंच चालते का मामी हां पोरीसारखे आहे असं म्हटल्यानंच चालते का पोरीसारखं वागा बी रागत असते ना हां तुम्ही आमच्या मायसारखं वागल्या का आमच्यासोबत नाही वा माफ करून द्या माफ करून द्या मला एवढी पहिली नाकरी गलती समजून माफ करून द्या आता कधीच मी तुम्हाला परेशान नाही करेन मला माफ करून द्या माफ करून द्या नाही मामी माफ नाही करू तुम्हाला आम्ही मामी लय परेशान केलं तुम्ही ना आम्हाला खरं लय परेशान केलं नाही हो माया विषा का आम्ही कधी परेशान नाही करीन हो माय तुम्हाला आम्हालाच नाही तुमच्या सुनीले बी परेशान करता तुम्ही नाही माहितीलाही परेशान नाही करीन हो माहितीलाही नाही करीन परेशान माफ करून द्या मला माफ करून द्या नाही मामी आता व्हिडिओ आम्ही सरायला दाखवू नका व व्हिडिओ नका दाखवू कोणाला हात जोडतो तुमच्या पाया लागतो माफ करून द्या मला माफ करून द्या मोहिनी आनंदी जाऊ द्या माफ करून द्या मामीला रडू राहिली माफ करून द्या नाही ताई डबल परेशान करीन मग मामी आपल्याला आहे ना मामीचा व्हिडिओ आहे ना आपल्याजवळ मामीनं आता जर आपल्याला परेशान केलं तर मामीचा व्हिडिओ आपण घरात नाही दाखवून देऊ जाऊ द्या आता रडू पडू राहिली माफ करून द्या अहो विशाखा बरोबर म्हणता मा व्हिडिओ आहे तुमच्याजवळ आता जर मी तुम्हाला परेशान केलं तर मा व्हिडिओ दाखवून द्यायचा मला माफ करून द्या एवढी गलती माफ करून द्या मामी आता जर तुम्ही आम्हाला परेशान केलं ना आणि आत्याला काही चुकलं सांगितलं आणि तुमचा व्हिडिओज दाखवून देऊ आम्ही बरं एवढी गलती माफ करून देतो तुमची माय माफ करून द्या मला माफ करून द्या ठीक आहे मामी एवढी गलती माफ करतो आता याच्या बादमध्ये माफ नाही करू बरं ठीक आहे बाबा ठीक आहे आता परेशान नाही करीन तुम्हाला कधीच नाही करीन परेशान मामी हे तुमची आखरी गलती जर तुम्ही याच्या बादमध्ये जर आम्हाला परेशान केलं तर हा व्हिडिओ आम्ही आत्याला गीत्याला सरायला पुऱ्या रिश्तेदारात नाही दाखवा बरं ठीक आहे ना मॅम ठीक आहे एवढी गलती माफ करून द्या माई ठीक आहे मामी एवढी गलती माफ करतो तुमची